माहूर तालुक्यातील टाकळी शिवारात असलेल्या गट क्रमांक नंबर 210 मधील शेतातील गोठ्याला 6 जून रोजी सकाळी आग लागली। या आगीमध्ये 20 जिवंत कोंबड्यासह अन्न, धान्य व शेतातील उपयोगी असलेले अवजारे व नगदी 30,000 रुपये जळून खाक झाल्याने सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा व शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा उल्लेख तलाठी BL काळे यांनी पंचनाम्यात केला आहे। गोठ्याला लागलेल्या आगीत 20 जिवंत कोंबड्या, DAP खत 60 नग, बॅग सोयाबीन 10 नग, कापूस बॅग 15 नग, ज्वारी 10 क्विंटल, 50 किलो उडीद डाळ, मूग डाळ 50 किलो, कपडे, भांडी, टीन, पत्रे, लाकूड फाटा, स्प्रिंकलर 28 नग, नोझल 14 नग, फवारणी यंत्र, पलंग आदी साहित्य उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या। या आगीत सुमारे 3,44,500 रुपयाच्या वस्तूसह नगदी 30,000 रुपये जळून खाक झाले असल्याचे पंचनाम्यात नमूद आहे। नदीवर जात असताना शेतातील गोठ्यास आग लागल्याचे दिसून आल्याने घटनास्थळी धाव घेऊन गरीब शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा करून तहसीलदारांना घटनेची माहिती दिल्याची माहिती तलाठी काळे यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीला सांगितली। नदीपात्रामध्ये जाते वेळेस शेख इब्राहिम शेख रोप यांच्या शेतामध्ये आग लागलेले दिसून आले। घटनास्थळी मी तुरंत हजर झालो आणि तिथे जाऊन बघितले असता त्या शेतकऱ्याचे पूर्ण घर जळून खाक झालेले दिसून आले। त्यामध्ये त्यांचे प्राणी आणि त्यांची साधनसामग्री जळून खाक झाली। मी घटनास्थळी पोहोचून सर्व पाहणी केली व माननीय तहसीलदार साहेबांना रिपोर्ट केला। तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार घटनास्थळी येऊन पंचनामा केला। शेतामध्ये आमचं असं घर होतं, घरात जळून गेलं, खाक झालं, ज्वारी होती, गहू होते आणि कोटा हे जळून आज अचानक जळून खाक झालेला आहे। आणि त्यांच्या त्या घरामध्ये शेतीला आणलेलं बियाणं, खते, औषधी, त्याचबरोबर त्यांचं खाण्याचं सर्व अनाज वगैरे सर्व जळून खाक झालेलं आहे। आणि त्यांच्या शेताच्या उपयोगीचे साहित्य सामुग्री, स्प्रिंकलर सर्ट या सर्व वस्तूचं जळून खाक झालेलं आहे। आणि आता त्यांना उदरनिर्वाहाला सुद्धा कुठलीच सोय राहिलेली नाही आणि त्यांच्यावर ताबडतोब उपासमारीची वेळ आलेली आहे। तर मी टाकळी गावचे माजी सरपंच या नात्याने मी शासन दरबारी विनंती करतो की त्यांनी ताबडतोब या शेतकऱ्याला सर्व सुविधा पुरवून द्यावी अशी माझी शासन दरबारी या गावच्या माजी सरपंच या नात्याने मी विनंती करतो। राजू दराडे, संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।